नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी घेऊन आलो, तो म्हणजे असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे ज्या मराठवाड्यामधून लढा देत आहेत, त्या मराठवाड्यामध्ये नेमके जरांगे पाटलांचा इफेक्ट काय झालाय आणि नेमके मराठ्यांचे किती खासदार या मराठवाड्यात निवडून आलेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रत्येकाला कुतूहल लागलं होतं की जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत, कोट्यवधी मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रभर तर आहेच, पण त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जास्त आहे. तर मग मराठवाड्यामध्ये मराठ्यांचे खासदार नेमके किती आले? मित्रांनो, जर आपण मराठवाड्याच्या 8 जागांचा जर विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना झालेला आहे. या मराठवाड्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून 4 ठिकाणी निवडणूक लढल्या गेलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, परभणी आहे आणि धाराशिव आहे. या 4ही मतदारसंघाचा जर विचार केला तर 4ही मतदारसंघामध्ये धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले, ते मराठा समाजाचे आहेत. दुसरे परभणीमधून जे निवडून आले ते संजय जाधव, जे की बंडू जाधव म्हटलं जातं, ते सुद्धा मराठा समाजाचे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आले. त्यानंतर हिंगोली या ठिकाणी नागेश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मराठा खासदार त्या ठिकाणी निवडून आले. आणि उद्धव ठाकरेंचे चौथे जे उमेदवार होते ते संभाजीनगर मधून दिलेले होते, छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे, जे ओबीसी होते आणि हे मात्र या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. दुसरा भाग असा की त्यांच्या विरोधात जे निवडणूक लढली होती ते एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून मराठा समाजाचे संदीपान भुमरे हे त्या ठिकाणी विजयी झाले आहेत. म्हणजे संदीपान भुमरे हे मराठा समाजाचे महायुतीकडून उमेदवार होते, तरी ते निवडून आले. त्याचं कारण असं आहे की संदीपान भुमरे हे राज्य शासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्यामध्ये दुवा म्हणून काम करत होते, मध्यस्थी म्हणून काम करत होते आणि जरांगे पाटील संदीपान भुमरे यांना मामा म्हणत होते. आणि त्यामुळे संपूर्ण मराठा समाज जो आहे छत्रपती संभाजीनगर हा परिसरातला संदीपान भुमरे यांना मामा म्हणूनच त्या ठिकाणी ओळखत होता. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे ओबीसी, MIM यांच्याकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही ओबीसी आणि त्यांच्या विरोधात लढताना संदीपान भुमरे एकमेव मराठा कॅन्डिडेट होते. त्याचा परिणाम जरांगे पाटील इफेक्ट त्यांना त्या ठिकाणी मिळाला आणि संदीपान भुमरे हे त्या ठिकाणी विजयी झाले. दुसरा भाग जर पाहिला तर काँग्रेस ही लातूर, नांदेड आणि जालना या मतदारसंघामध्ये निवडणूक लढलेली आहे. आणि या तिन्हीच्या उमेदवारांच्या विरोधात जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार होते. जालन्यामध्ये विद्यमान मंत्री असलेले रावसाहेब दानवे हे भाजपचे त्या ठिकाणी उमेदवार होते, त्यांच्या विरोधात कल्याण काळे हे काँग्रेसचे उमेदवार होते. मित्रांनो, दोन्ही मराठा विरुद्ध मराठा या ठिकाणी निवडणूक झालेली आहे, परंतु जरांगे पाटील ज्या जालन्यातून आंदोलन करतात त्या ठिकाणचा मराठा समाज हा भाजप आणि महायुतीच्या विरोधात गेला होता. त्या ठिकाणी रावसाहेब दानवे हे पराभूत झालेले आणि कल्याणराव काळे हे त्या ठिकाणी विजयी झालेत. दुसरा भाग नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर जे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात वसंत चव्हाण हे त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मराठा समाज गेल्या कारणानं त्याही ठिकाणी वसंत चव्हाण हेच काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी निवडून आले. लातूरचा जर विचार केला तर लातूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली होती आणि भारतीय जनता पार्टीचेही त्या ठिकाणी उमेदवार होते. परंतु दोन्ही अनुसूचित जातीचे जरी उमेदवार असले तरी सुद्धा मराठा समाज जरांगे पाटलांचा जो इफेक्ट आहे तो लातूरमध्ये पाहायला मिळाला. तो महायुतीच्या विरोधात गेलेला आहे, भाजपच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाड्यामध्ये फक्त बीड जिल्ह्यामध्येच लढली आणि या बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सोनवणे विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांचा सामना झाला. इथं सुद्धा जरांगे पाटील हा इफेक्ट पाहायला मिळाला आणि बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. एकंदरीत जर 8 मतदारसंघाचा जर विचार केला तर या 8ही मतदारसंघामध्ये 7 ठिकाणी मराठा समाजाचे खासदार त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं, मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि लातूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अनुसूचित जाती विरुद्ध अनुसूचित जातीचेच उमेदवार होते, परंतु भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो काँग्रेसचा त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना जो महायुतीनं त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे, भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आपल्या आंदोलनाला त्रास होतो हे जरांगे पाटलांनी जे संदेश दिलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जरांगे पाटील रोखठोकपणे बोललेले आणि बोलत असताना ज्यांनी आपल्यावर अन्याय केलाय, गुन्हे दाखल केलेत, लाठीचार्ज केलाय आणि ज्यांनी आरक्षणाला विरोध केलाय त्यांचे उमेदवार पाडा किंवा ते उमेदवार असे पाडा की ते पुन्हा 7 पिढ्या 5 पिढ्या पुन्हा उभा राहिले नाही पाहिजे, हे जे जरांगे पाटील बोलले होते हा पूर्ण इफेक्ट मराठवाड्यामध्ये 8ही जागेवर जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा परिणाम हा दिसून आलेला आहे. आणि जरांगे पाटलांच्याच इफेक्टनुसार 8ही मतदारसंघामध्ये 7 मतदारसंघात मराठ्यांचं
त्या ठिकाणी खासदार निवडून आले आणि लातूरमध्ये मात्र काँग्रेसच्या वतीनं उभा राहिलेला मराठा परिणाम झालेला मराठ्यांचा जो काही मतांचा कोटा मिळालाय तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आणि पहिल्यांदा असं घडतंय जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या लढ्यामुळं त्यांचा इफेक्ट मराठवाड्यामध्ये झालेला पाहायला मिळतोय आणि पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये मराठ्यांचे जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी निवडून आले हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मला सांगावं लागेल. पुन्हा एकदा मी ही यादी आपल्याला वाचून दाखवतोय की मराठवाड्यामध्ये 7 जागेवरती जे मराठा खासदार निवडून आले ते वेगवेगळ्या पक्षाचे, ते शिवसेनेचे आहेत, उद्धव ठाकरे गटाचे आहेत, एकनाथराव शिंदे गटाचे आहेत, काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. फक्त महायुती भारतीय जनता पार्टीची तर 3ही उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झालेले ही मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. आणि एकनाथराव शिंदे यांनी जे उमेदवार दिले होते हिंगोलीमध्ये मराठा विरुद्ध मराठा होता त्या ठिकाणी मात्र शिंदेचा उमेदवार पराभूत झालेला आहे हेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आणि संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ एकनाथराव शिंदे यांनी मराठा उमेदवार दिल्यामुळे त्या ठिकाणी तो निवडून आलेला आहे असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल. जे 8 मराठा खासदार निवडून आले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे आहेत, जालन्यामधून कल्याणराव काळे आहेत, बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे आहेत, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आहेत, हिंगोलीमधून नागेश पाटील आहेत, परभणीमधून संजय उर्फ बंडू जाधव आहेत. हे 7 आमदार आणि नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण ही त्या ठिकाणी खासदार आहेत. हे 7 खासदार मराठा आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे हे अनुसूचित जातीचे मात्र भाजपच्या उमेदवाराला पराभूत करून आलेले खासदार आहेत. मित्रांनो, जरांगे पाटलांचा इफेक्ट काही होणार नाही असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलाय आणि जरांगे पाटील यांची मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात काय ताकद आहे हे फक्त 9 खासदार आलेल्या भारतीय जनता पार्टीला चांगलं समजलंय. ज्यांचे 17च खासदार महायुतीचे महाराष्ट्रामध्ये आलेत आणि अजित पवार यांचे तर फक्त सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्या ठिकाणी निवडून आलेत, बाकी त्यांचे खासदार पराभूत झालेले. म्हणून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इफेक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रभर 48 मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जर जरांगे पाटलांनी अशीच भूमिका घेतली तर याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणावर बसेल हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून आपल्याला शंका उपस्थित करायला काही हरकत नाहीये. मित्रांनो, ही माहिती मला तुमच्या जवळ देणं योग्य वाटलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुमची प्रतिक्रिया काय आहे तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.